त्या संदर्भातली आपण थेट प्रतिक्रिया घेऊया। किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या। ताई, पुण्यातल्या कार्यक्रमात शिंदेंकडनं जय गुजरातची घोषणा, आपली काय प्रतिक्रिया? मी या गोष्टीचा निषेध करते, कारण ज्या पुण्यामध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, ज्याला बुद्धीचं म्हणजे बुद्धीचा कस लागतो, तो निकष कसा आहे तो दाखवला। त्याच्या पलीकडे जाऊन ज्या महाराष्ट्र आणि मुंबईला जे आपले मोरारजी देसाई होते, त्यांच्या स्वप्नातलं जे महाराष्ट्र आणि मुंबई गुजरातला मिळवून द्यायची, ते स्वप्न आज शिंदे साहेब पूर्ण करतायत। 106 हुतात्म्यांचा अपमान होतोय। ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्र मिळवण्यासाठी लढा दिला त्यांचा अपमान होतोय आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर हे काय उदाहरण आलं? म्हणजे मराठी भाषेला एक तर अभिजात दर्जा मिळत नव्हता। अरविंद सावंत, अनिल देसाई, त्याच्यानंतर संजय राऊत असे बरेच खासदारांनी स्वतःची सतत मतं मांडून हे भाग पाडलं मराठी दर्जा मिळवण्यासाठी। आणि आज मराठी दर्जा मिळवल्यानंतर मुंगीच्या पावलांनी हिंदी भाषा, मग आता पुढे तर गुजराती पण शिकायची वेळ येणार। अर्थात गुजराती शिकली पाहिजे, हिंदी शिकली पाहिजे, पण या बोलण्यातून सूक्ष्म ज्याला म्हणतो ना मुंगीच्या पावलांनी अजेंडा चालतोय का? आणि याच्यातून एक दिसतंय की अमित शहाना खुश करण्याची जय गुजरात, तर ह्याची दखल 100% फडणवीस साहेब घेतील। कारण फडणवीस साहेबांची जी कारकीर्द आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन्मापासून ते आतापर्यंत आणि घालवले, त्यामुळे महाराष्ट्राबद्दलचा जो अभिमान आहे तो त्यांना असणारच। कारण जय हिंद म्हणणं म्हणजे देशाचं प्रेम, जय महाराष्ट्र बोलणं हे आमच्या महाराष्ट्राचं प्रेम। हे मध्येच जय गुजरात कुठून प्रेम उत्पन्न झालं? याचा अर्थ जे जे मिळवायचंय ते असं लोटांगण घालूनच मिळवायचंय हे या वाक्यांना पक्क झालेलं आहे। आता याची दखल महाराष्ट्र आणि मुंबईतली लोक घेतील, जे मुख्यमंत्री घेणार त्याप्रमाणे सगळेच घेतील। कारण कुठल्याही राज्यांमध्ये दुसऱ्या राज्याबद्दल मुद्दामहून बोलणं, मुद्दामपणे बोलणं याचा सगळीकडनं निषेध होतोय। निश्चितच किशोरीताई, आणि एकीकडे जर एकनाथ शिंदेंचं आपण बघितलं तर ते बाळासाहेबांचे आपण विचारांचे वारसदार आहोत असं म्हणतात, मराठीचा अजेंडा लावून धरतात आणि आज जय गुजरातची ही घोषणा। ते गुजरातमध्ये घाण टाकले, विचार आमचे घाणवट आहेत। किशोरीताई, माझा आवाज येतोय? तुम्ही बोलत होतात, तुमची प्रतिक्रिया? हो, विचार आमचे गुजरातच्या पायाजवळ घाणवट आहेत बाळासाहेबांचे। आम्ही नुसतं बोलून नाही चालत, वागून पण दाखवावं लागतं। हे बोलून चालून सतत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान होतोय। आणि जर आपण हा व्हिडिओ नीट बघितला ना ताई, तर त्यांनी आधी जय हिंद जय महाराष्ट्र म्हटलेलं होतं, पण त्यानंतर थोडा वेळ थांबले, त्यांनी अंदाज घेतला आणि जय गुजरात म्हटलं आणि समोरून टाळ्यांचा अधिक कडकडाट झाला। हे नेमकं कोणाला खुश करण्यासाठी होणार? टाळ्यांचा कडकडाट नाही, डोक्यावर घेणार। याचसाठी तर 2022 20 जून उजाडलं ना। हे आता लोकांना हळूहळू त्यांचा अजेंडा कळायला लागला।